नमस्कार कृषी मित्रांनो, मी परशुराम हिवरे, MSc इन ॲग्रिकल्चरल एंटमॉलॉजी फ्रॉम MPKV राहुरी. कृषीरत्न यूट्यूब चॅनलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आपल्या एंटमॉलॉजीच्या लेक्चर सिरीजला सुरुवात करणार आहोत. तर एंटमॉलॉजी म्हणजे काय हे आपण या सब्जेक्टमध्ये बघणार आहोत, या लेक्चर सिरीजमध्ये बघणार आहोत. एंटमॉलॉजी म्हणजे काय? द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इन्सेक्ट. एंटमॉलॉजी ही सायन्सची ब्रँच आहे जी इन्सेक्टचा स्टडी करते. एंटमॉलॉजी हा जो वर्ड आहे हा ग्रीक वर्ड आहे. एंटमॉलॉजी ग्रीक वर्ड आहे. एंटोमॉन प्लस लॉगस. एंटोमॉन म्हणजे इन्सेक्ट्स आणि लॉगस म्हणजे टू स्टडी. परत आपल्याला प्रश्न पडतो की इन्सेक्ट्स म्हणजे काय? मग आपण इन्सेक्ट्सची डेफिनेशन कशी करतो की ट्रॅकिड ऑर्थोपोड्स और हेक्सापोड्स डिवाइडेड इनटू 3 सेक्शंस, हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन इज कॉल्ड एज इन्सेक्ट्स. हा जो इन्सेक्ट वर्ड आहे परत हा आलेला आहे लॅटिन वर्डमधून. लॅटिन वर्ड आहे हा. याचा मिनिंग होतो लॅटिन वर्ड जो आहे तो इन्सेक्टम या वर्डपासून आलेला आहे. याचा मिनिंग होतो डिवायडेड इंटू सेक्शन्स. डिवायडेड इंटू सेक्शन्स. इन्सेक्टला जर आपण इन्सेक्ट या वर्डला जर डिवाइड केलं 2 पार्टमध्ये, इन प्लस सेक्ट्स. इन्सेक्ट्स म्हणजे डिवायडेड इंटू 2 सेक्शन्स. डिवायडेड इंटू सेक्शन्स फक्त. तर हे झालं इन्सेक्ट आणि एंटमॉलॉजी या वर्डबद्दल. जर हायरार्किकल क्लासिफिकेशन जर बघितलं आपण तर इन्सेक्ट कोणत्या किंगडममध्ये कोणत्या फायलममध्ये आपला क्लासिफाय होतो ते बघू. तर किंगडम ॲनिमॅलिया, याच्यामध्ये फायलम आर्थ्रोपोडा. या फायलम अंडर आपला इन्सेक्ट हा क्लासिफाय होत असतो. आर्थ्रोपोडा हा परत एक ग्रीक वर्ड आहे. आर्थ्रोपोडा हा परत एक ग्रीक वर्ड आहे. आर्थ्रोस आणि पोडा. आर्थ्रोस म्हणजे जॉईंटेड आणि पोडा म्हणजे लेग्स. आर्थ्रोपोडा म्हणजे काय? म्हणजे जॉईंट इन्सेक्ट्स हॅव जॉईंट्स इन देअर लेग्स म्हणजे आर्थ्रोपोडा. ओके. आर्थ्रोपोडा हा जो फायलम आहे हा कॅम्ब्रियन पिरियडमध्ये इव्हॉल्व झालेला आहे. कॅम्ब्रियन पिरियड. जर इयरमध्ये बघितलं तर 510 ते 540 मिलियन इयर ॲगो या पिरियडमध्ये हा आर्थ्रोपोडा फायलम इव्हॉल्व झालेला आहे. ओके. आर्थ्रोपोडा फायलम हा फर्दर 7 क्लासेसमध्ये डिवाइड झालेला आहे किंवा 7 क्लासेसमध्ये याचं डिव्हिजन केलं जातं. ते आपण बघूयात. फर्स्ट इज अ क्लास ट्रायलोबिटा. Second is a class Onychophora. Third is a class Crustacea. Fourth is a class Arachnida.
फिफ्थ इज अ क्लास डिप्लोपोडा. सिक्स्थ इज अ क्लास चायलोपोडा. आणि सातवा शेवटचा इन्सेक्टा किंवा हेक्झापोडा. या 7 क्लासेसमध्ये डिव्हिडेशन झालेलं आहे क्लास फायलम आर्थ्रोपोडाचं. याचे एक्झाम्पल्स बघूयात आपण. ट्रायलॉबिटाचं एक्झाम्पल आहे मराईन आर्थ्रोपोड्स, जे प्रिमिटिव्ह टाईप आर्थ्रोपोड्स आहे, जे वॉटरमध्ये राहायचे. आता सध्या हे पूर्णपणे लुप्त झालेले आहेत, टोटली एक्सटिंक्ट आहे ते सध्या. याच्यापैकी कुठलीही स्पेसिस सध्या अस्तित्वात नाही आहे. ओनायकोफोराचं एक्झाम्पल आहे पेरिपॅटस. देन क्रस्टेशियाचं एक्झाम्पल आहे प्रॉन्स. क्रस्ट म्हणजे काय, हार्ड शेल असतं त्यांच्या बॉडीवर, हार्ड कवरिंग असतं. तर याचं एक्झाम्पल आहे प्रॉन्स, क्रॅब्स, श्रिम्प्स, लॉबस्टर्स. नंतर वुडलाऊस. हे क्लास क्रस्टेशियाचे एक्झाम्पल्स आहेत. अरॅक्निडाचे एक्झाम्पल्स आहे स्पायडर, स्कॉर्पिओन्स, विचू आपलं, देन टिक्स अँड माइट्स. टिक्स अँड माइट्स हे आपले ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट आहेत. ही अरॅक्निडा क्लास अंडर येतात. ते जे माइट्स आहेत हे व्हेक्टर म्हणून काम करतात, ॲज अ व्हेक्टर म्हणून डिसीज ट्रान्समिट करण्यासाठी. तर माइट्सच्या स्टडीला ॲकॅरोलॉजी म्हणतात माइट्सच्या स्टडीला. आणि या क्लासमध्ये फायलम आर्थ्रोपोडामध्ये जे इन्सेक्ट्स येतात किंवा क्लास इन्सेक्टामध्ये जे इन्सेक्ट्स येतात त्यांचं जे रेस्पिरेटरी सिस्टीम असते ही ट्रॅकियल रेस्पिरेटरी सिस्टीम असते. जे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स किंवा इन्सेक्ट्स असतात ट्रॅचिया थ्रू ते रेस्पिरेशन करत असतात. पण याच्यामध्ये बुक लंग्स नावाचा ऑर्गन हा रेस्पिरेशनमध्ये भाग घेतो किंवा त्यालाच एअर ट्यूब्स म्हणतात. एअर ट्यूब्स किंवा बुक लंग्स याच्या आधारे तो रेस्पिरेशन करतो. नंतर डिप्लोपोडाचं एक्झाम्पल आहे मिलिपेड्स. डिप्लो म्हणजे 2. डिप्लोपोडाचे जे इन्सेक्ट्स असतात, जे मिलिपेड्स असतात, त्यांच्या प्रत्येक बॉडी सेगमेंट्सवर 2 पेअर लेग्स हे प्रेझेंट्स असतात. इच बॉडी सेगमेंट कन्सिस्टिंग 2 पेअर्स ऑफ लेग्स. नंतर चायलोपोडाचं एक्झाम्पल आहे सेंटिपेड्स. सेंटिपेड्स याच्या बिलकुल विरुद्ध असतात. याच्यामध्ये विरुद्ध म्हणजे एक पेअर कमी असते. प्रत्येक बॉडी सेगमेंटवर फक्त एकच पेअर लेग हे प्रेझेंट असते या ठिकाणी. नंतर आपला इन्सेक्टा आणि हेक्झापोडा याच्या अंडर आपले सगळे इन्सेक्ट्स हे क्लासिफाय होतात. ओके. नंतर आपण बघूयात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लास आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण बघूयात. क्लास इन्सेक्टा किंवा हेक्झापोडा आपण डिटेलमध्ये समोर बघणारच आहोत, ऑर्डर वगैरे त्याच्या सर्व. नंतर फायलम आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट, दे हॅव अ सेगमेंटेड बॉडी. सेगमेंटेड बॉडी. आर्थ्रोपोडा जे असतात त्यांची बॉडी जी वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये डिवाईड झालेली असते. सपोज हा एक इन्सेक्ट आहे, त्याचे ब्रॉडर सेक्शनमध्ये 3 सेक्शन पडतात, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन हा जो मोठा सेक्शन आहे किंवा ब्रॉडर सेक्शन आहे याला म्हणतात, ब्रॉडर पार्ट आहे याला म्हणतात सेक्शन.
आणि याचं सब डिव्हिडेशन झालेलं असतं छोट्या छोट्या पार्ट्समध्ये, त्याला म्हणतात सेगमेंट. तर सेगमेंटेड बॉडी असते आर्थ्रोपोडची. देन बॉडी ऑफ आर्थ्रोपोडा इज ट्रायप्लोब्लास्टिक किंवा ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक बॉडी असते. ट्राय म्हणजे तीन जर्म लेअरपासून याची बॉडी ही बनलेली असते. कुठल्याही ऑर्गॅनिझमची बॉडी जर बघितली 3 जर्म लेअर्सपासून ही बनलेली असते. 3 जर्म लेयर्सपासून बनलेली असते. या 3 जर्म लेयर्स ज्या आहेत, एक्टोडर्म, मेझोडर्म आणि एंडोडर्म, या 3 जर्म लेयर्सपासून इन्सेक्टची बॉडी बनलेली असते, आर्थ्रोपोडाची बॉडी बनलेली असते. जर आपण बघितलं इन्सेक्टचा कट घेतला तर ही झाली त्याची आउटर बॉडी वॉल, ही झाली इनर बॉडी वॉल ज्याला एलिमेंटरी कॅनल म्हणतात. हा जो स्पेस आहे तो, आणि मधत असते अशी एक लेअर असते त्याला म्हणतात मेझोडर्म. हा जो पोर्शन आहे याला म्हणतात एक्टोडर्म. हा जो पोर्शन आहे हा मेझोडर्म, आणि आतला जो पोर्शन आहे हा या एलिमेंटरी कॅनलचा जवळचा, तर याला म्हणतात एंडोडर्म. ओके. नंतर बॉडी कॅव्हिटी असते इन्सेक्टमध्ये किंवा आर्थ्रोपोडामध्ये. बॉडी कॅव्हिटी फिल्ड विथ द बॉडी फ्लुइड. जर आपण बघितलं या 3 जर्म लेअरपासून इन्सेक्टची बॉडी बनलेली असते. पण मेझोडर्म जो असतो याच्या 2 लेयर्स असतात आतमध्ये, ज्या की एक एक्टोडर्म सोबत कनेक्ट असते, एक्टोडर्म सोबत असते, आणि दुसरी जी असते ती एंडोडर्म सोबत असते. ओके. आणि मध्ये जी ही पोकळी असते किंवा हा गॅप असतो याच्यामध्ये जे बॉडी फ्लुइड असतं हे फ्लो होत असतं या पोकळीमध्ये. याला म्हणतात हेमोसिलोमिक कॅव्हिटी. हा जो पोर्शन असतो हेमोसिलोमिक कॅव्हिटी म्हणतात याला. आणि याच्यामध्ये जे बॉडी फ्लुइड असतं किंवा इन्सेक्टचं ब्लड असतं हे ज्याला आपण हिमोलिम्फ म्हणतो ते फ्लो होत असतं. ओके. नंतर बॉडी फ्लुइड जे असतं ते त्याला काय म्हणतो आपण हेमोलिम्फ. आणि जी कॅव्हिटी असते त्याला म्हणतात हेमोसिलोमिक कॅव्हिटी किंवा हेमोकोएल. नंतर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. आर्थ्रोपोडाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही जी आहे ही मोल्टिंग अँड मेटामॉर्फोसिस या दोन प्रोसेसमुळे होत असते. मोल्टिंग आणि मेटामॉर्फोसिस. मेटा म्हणजे डिफरंट आणि मॉर्फोसिस म्हणजे फॉर्म चेंज करणे त्यांच्या बॉडीचा. प्रत्येक इन्सेक्ट तुम्ही जर बघितला तर त्याच्या लाईफ सायकलमध्ये 4 स्टेजेसमधून पास होतो. एक लार्वा, प्युपा आणि अडल्ट. प्रत्येक जो स्टेज आहे किंवा प्रत्येक त्याची जी स्टेज आहे ती प्रत्येक स्टेजपासून वेगवेगळी असते. त्यांचं जे एक्सटर्नल अपीअरन्स असतं ते वेगळं असतं, दिसायला ते वेगवेगळे असतात. आता एक लार्वा सारखा दिसत नाही, लार्वा प्युपा सारखा दिसत नाही, प्युपा अडल्ट सारखा दिसत नाही, त्याला म्हणतात मेटामॉर्फोसिस. आणि जी लार्वल स्टेज असते, लार्वल स्टेज हीच फक्त मोल्टिंगमध्ये जाते, वेगवेगळ्या इन्स्टन्समधून पास होते. मोल्टिंग म्हणजे त्याची जी आउटर कवरिंग असते, बॉडी कवरिंग
कायटेनस स्केलेटन जे असतं एक्झोस्केलेटन ते रिमूव्ह करून टाकते आणि नवीन परत तयार करते, त्याला म्हणतात मोल्टिंग. च्या ग्रोथच्या प्रोसेसमध्ये मोल्टिंग, मेटामॉर्फोसिस याचे आपण डिटेलमध्ये समोर बघणारच आहोत. नंतर डॉर्सल हर्ट असते यांचं, आणि व्हेंट्रल नर्व कॉर्ड असते. डॉर्सल हर्ट आणि व्हेंट्रल नर्व कॉर्ड या आर्थ्रोपोडामध्ये प्रेझेंट असते. सपोज आपण असं गृहीत धरू की हा एक इन्सेक्ट आहे. त्याची एलिमेंटरी कॅनल, हा एक इन्सेक्ट आहे. हा जो पोर्शन पाठीकडचा भाग जो आहे त्याचा, याला म्हणतात डॉर्सल साइड. पोटाकडचा भाग त्याच्या याला व्हेंट्रल साइड. आपल्या बाबतीत जर बघितलं तर आपलं हर्ट समोरच्या बाजूला असतं आणि आपली जी नर्व कॉर्ड आहे बॅक साईडला असते. म्हणजे आपली डॉर्सल साईडला नर्व कॉर्ड आहे आणि व्हेंट्रल साईडला हर्ट आहे. इन्सेक्टमध्ये एक्झॅक्ट अपोजिट असतं. नंतर ही झाली एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल जे इन्सेक्टचं हर्ट असतं ते डॉर्सल साईडला प्रेझेंट असतं. चेंबर्ड हर्ट असतं, त्याच्यामुळे हे असं काढलंय. नंतर नर्व कॉर्ड जी असते ती व्हेंट्रल नर्व कॉर्ड असते विथ डॉर्सल ब्रेन. ब्रेन हा डॉर्सल साईडला असतो आणि नर्व कॉर्ड ही व्हेंट्रल साईडला असते आणि याच्यावर असे गँग्लियाज प्रेझेंट असतात. ओके, तर काय डॉर्सल हर्ट आणि व्हेंट्रल नर्व कॉर्ड अशी इन्सेक्टमध्ये प्रेझेंट असते. नंतर पेअर्ड आणि सेगमेंटेड अपेंडेजेस असतात इन्सेक्टमध्ये, आर्थ्रोपोडामध्ये. पेअर्ड अँड सेगमेंटेड अपेंडेजेस. जे इन्सेक्टचे ऑर्गन्स असतात हे सगळे पेअरमध्ये असतात. जसं पेअर ऑफ अँटिनी, पेअर ऑफ लेग्स, पेअर ऑफ विंग्स असे पेअर्ड अपेंडेजेस त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यामुळं पेअर्ड अपेंडेजेस असल्यामुळं त्याच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री असते. आपण जर बघितलं सारख्या पार्ट्समध्ये त्याच्यामध्ये ते प्रेझेंट असल्यामुळे बायलॅटरल सिमेट्री आर्थ्रोपोडामध्ये आपल्याला आढळून येते. ओके, हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आर्थ्रोपोडा. नंतर आपण बघूयात क्लास इन्सेक्टा किंवा हेक्झापोडा. याच्यामध्ये आपले सगळे इन्सेक्ट्स हे किंवा इन्सेक्ट ऑर्डर असतील याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तर याचे कॅरेक्टरिस्टिक्स, फर्स्ट याच्यामध्ये ट्रॅकियल रेस्पिरेटरी सिस्टीम प्रेझेंट असते. याच्या इन्सेक्टमध्ये जे रेस्पिरेशन होते ट्रॅकिया या ऑर्गन थ्रू होतं. ट्रॅकिया याच्यामध्ये प्रेझेंट असतो. जसं जर काही वॉटरमध्ये राहणारे इन्सेक्ट असतील तर त्यांच्यामध्ये गिल्स डेव्हलप झालेले असतात, त्याप्रमाणे ट्रॅकियल रेस्पिरेटरी सिस्टीम याच्यामध्ये प्रेझेंट असतं. नंतर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 सेगमेंट्स. बॉडी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. ते 3 पार्ट्स कोणकोणते? हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. या 3 पार्ट्समध्ये डिवाइड झालेले असते. याला आपण सेक्शनसुद्धा म्हणू शकतो, कारण ब्रॉडर सेक्शनमध्ये आपण याला बघतोय. नंतर तसंच टॅग्मा किंवा टॅगमॅटा हा जो एक सिंगल पार्ट असतो त्याला म्हणतात टॅग्मा.
आणि जी प्रोसेस असते डिफरन्शिएशनची किंवा टॅग्मा फॉर्मेशनची त्याला म्हणतात टॅग्मोसिस. फंक्शनल रिजनमध्ये ज्यावेळेस ते डिफरन्शिएशन चालू असतं, फॉर्मेशन होत असतं टॅग्माचं, त्यावेळेस त्या प्रोसेसला म्हणतात टॅग्मोसिस. नंतर इन्सेक्ट्स आर पायकिलोथर्मिक. इन्सेक्ट्स आर पायकिलोथर्मिक म्हणजे इन्सेक्ट्स हे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स असतात. इन्सेक्ट्स हे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स असतात. त्यांच्यामध्ये मेकॅनिझम प्रेझेंट नसतं की ते त्यांचं बॉडी टेम्परेचर हे रेग्युलेट करू शकतील. जसं सराउंडिंगचं टेम्परेचर असतं त्या सराउंडिंगच्या टेम्परेचरनुसार त्यांचं बॉडी टेम्परेचर हे चेंज होत असतं. जर टेम्परेचर वाढलं त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर कमी झालं तर त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर कमी होतं. मग जर एक्स्ट्रीम कंडिशन असेल, एक्स्ट्रीम हीट असेल किंवा एक्स्ट्रीम कोल्ड कंडिशन असेल तर त्यावेळेस ते डायपॉज स्टेजला जातात. जर तापमान खूप कमी झालं आहे, जसं विंटरमध्ये तापमान खूप कमी होतं, त्यावेळेस ते रेस्टिंग स्टेजला किंवा मग डायपॉज स्टेजला जातात. त्याला म्हणतात हायबरनेशन किंवा विंटर स्लीप. आणि जर टेम्परेचर खूप वाढलं असेल, उन्हाळ्यामध्ये जसं जनरल टेम्परेचर जास्त असतं, त्या कंडिशनला ते डायपॉज स्टेजला जातात. त्याला म्हणतात ॲस्टिवेशन किंवा समर स्लीप. देन एक्सक्रीशन. एक्सक्रीशन बाय मीन्स ऑफ मालपिजन ट्यूब्युल्स. एक्सक्रीशन जास्त मालपिजन ट्यूब्युल्सच्या माध्यमातून होत असतं. मालपिजन ट्यूब्युल्स याला नाव देण्यात आलं कारण पहिल्या वेळेस हे डिस्कवर्ड केलं होतं सायंटिस्ट, ज्याचं नाव होतं मार्सेलो मालपिजी. मार्सेलो मालपिजी या सायंटिस्टनं डिस्कवर केलं, त्याच्यामुळून त्या एक्सक्रिएशन सिस्टीमच्या ट्यूबला त्या मालपिजन ट्यूब नाव देण्यात आलं. नंतर परत हेड, थोरॅक्स आणि ॲबडोमेन हे याच्यामध्ये काही अपेंडेजेस असतात, जसं पेअर ऑफ अँटिनी. नंतर थोरॅक्समध्ये पेअर ऑफ विंग्स, 3 पेअर्स ऑफ लेग्स, 2 पेअर्स ऑफ विंग्स असं डिवायडेशन झालेलं असतं. हे झाले क्लास इन्सेक्टा किंवा हेक्झापोडाचे कॅरेक्टरिस्टिक्स.